मस्त आहे मस्त. मुरमुरे आम्ही म्हणतो चिरमुले. चिरमुल्यांचे सुशीला. लातूर ना इथून 160 किलोमीटर आहे बरोबर. टार्गेट तर लातूरचं. हा एवढं काय आपल्याला हे नाही. पोरात पोहोचलो मित्रांनो. सोलापूर 11:30 वाजले. सांगोला पासून 20 किलोमीटर इकडे मिरजला जाताना आणि मिरज पासून. नमस्कार. तर मी गंधार जाळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. परत एक नवीन प्रवास. मी आता आहे नागपूरमध्ये. 2-3 दिवस झाले. 3 दिवस वस्ती करून आज बुकिंग मिळाली मला. बघा इथे श्रेया ट्रान्सपोर्ट आहे ना. इथे मी 2-3 दिवस इथेच होतो. फायनली मला बुकिंग मिळाली आणि बुकिंग मिळाली आहे कोल्हापूर सांगली त्या साईडला कुठेतरी खाली आहे. तर चला निघूया आता. कारण इथे काय मोठं भाडं मिळालं नाहीये. इथे खूप नागपूरमध्ये जर तुम्ही भाडं घेऊन येत असाल ना तर खूप विचार करून आणि टाईट भाडं घेऊन या. कारण इथून रिटर्नचं भाडं कुठे पण पुणे मुंबई कोल्हापूर कुठे पण जा 10 रुपये किलोमीटरने. त्यापेक्षा कमी म्हटला तरी चालेल. म्हणजे बॅलन्स वगैरे कधी मिळेल त्याच्यावर. तर एवढं 10 रुपये किलोमीटरने भाडं मिळतं खूप कमी. त्यामुळे येताना टाईट भाडं घेऊन यायचं. रिटर्नचं खूप कमी आहे. तर चला इथून मला लोकेशन त्यांनी पाठवलं आहे. तर एक 12-13 किलोमीटर आहे. तिथे जाऊन डायरेक्ट आता तिथे भेटतो तुम्हाला. काय माल आहे तो बघूया. गणपती बाप्पा मोरया. चला आपण इथे हे केलं. इथून आपल्याला लोड मिळालाय. थोडासा पुढे आलो आणि वाडीचं ते ब्रिज क्रॉस केलं आणि पोलीस मिळाले. पोलिसांनी पेंडिंग फाईन मधले 2 फाईन तरी भर म्हणाले नाही तर गाडी जमा करतो. मग ते 2 फाईन मी भरले. 500-500चे 1000 रुपये दिले त्यांना. आणि पार्टीवाल्याचा फोन आला की 10 मिनिटं थांब भाड्याचं काहीतरी खरं नाही. कंटाळा आला. क्या करे. थांबतो होता त्या पार्टीवाला काय म्हणतो बघूया. मला इथेच मला पोलिसांनी पकडला. हे बघा इथले एरिया दिसतंय. तर त्यांनाच विचारलं कुठे गाडी लावू. तर ते बोलले इथे पुढे झाडाकडेच लावू बोलले. इथेच थांबतो. त्याचा कॉल आला की मग आपण निघूया. आता परत त्या पार्टीवाल्याचा फोन आला. आता वाजलेत जवळजवळ 11:15 आणि तो बोलला की तिथे काहीतरी जी मशीन लोड करायची आहे ना ती ग्राउंड फ्लोअरला आहे. ती वरती घेऊन येतो. तिथे गाडी लावायला काहीतरी जागा नाहीये. त्यामुळे तो बोलला ती वरती आणली ना की मग मी तुम्हाला कॉल करतो. तर 1-1.5 तास जाईल. म्हणजे आता वाजलेत 11:15 म्हणजे 12-1 नंतरच गाडी लोड होईल. थांबतो इथे आता. बरोबर आता 12 वाजले आणि त्या पार्टीवाल्याचा कॉल आला की या म्हणून. क्रेन थांबली आहे जरा लवकर या म्हणून सांगतायत. मगापासून जर सांगितलेलं जरा इथे पार्किंगची सुविधा आहे इथे लावा गाडी म्हणून तर कधीच मी तिथे पोहोचून थांबलो असतो. आता पटापट जातोय. जास्त नाही 5 किलोमीटर अंतर आहे. पोचूया डायरेक्ट त्या लोकेशनवर. साडे 12 वाजता ना मी त्या लोकेशनवर पोहोचलोय. बघा ट्रेनने ते मशीन ही चढवतायत वरती आणि जी जुनी मशीन आहे ती खाली काढणार. ती बघा तिकडनं वरच्या मजल्यावर आहे आणि ती आपल्याला घेऊन जायची आहे. मी ओपन करून ठेवतो सगळं व्यवस्थित. गाडी भरून वगैरे झाली आहे. कामं खूप झालं. सकाळी मस्त आंघोळ केली नाही. आता काय होता झालाय बघा. कुठेतरी पंपावर ना थांबून फ्रेश होणार. आता टी शर्ट तरी चेंज करणार. घामाघूम झालं. तर हे बघा असं काहीसं त्यांचे 1-2 पार्ट पुढे दिलेत त्यांनी. नाश्ता दिलाय. हे बघा नाश्ता बघूया आता कधी करायला मिळतो. वाटेत भूक लागली की खायचं. जिलेबी समोसा कचोरी काय काय आहे. तर आता ते पेमेंट वगैरे झालं ना की मी इथून निघेन.
तर आता ना ते लेटर घेऊन येतो बोलले, म्हणजे डॉक्युमेंट. तर ते बोलले मी पण तुमच्यासोबत येतो असं बोलले. आता काय येऊ दे तेवढं मला साथीला होतील. बघूया काय ते. वाटेत तर मी 500-600 किलोमीटर चालवून झोपणार आहे. आता वाजलेत किती, 2, 3, 4, 5, 6, 7, रात्री 2-3 वाजेपर्यंत गाडी चालवून झोपणार आहे मी. ते काय 2:15 वाजलेत, अजून ते आले नाही. कुठे गेलेत काय माहिती. ते जे माझ्या सोबत येणार आहेत ना ते आपल्या घरी गेलेत. आय थिंक मला कपडे वगैरे वाटतं घेऊन येणार आहेत. मला लेटर भेटलंय हे बघा. येऊ दे त्यांना, मग आपण आपला प्रवास सुरू करूया. हे बघा समोसे वगैरे दिले. अजून काय मी काहीच खाल्लं नाही. भूक लागली आहे मला, पण हे समोसे वगैरे खायची इच्छाच नाही आहे. काय करू समजत नाही. हे असणार आहे माझ्यासोबत. तर आपला नागपूरमधून आता प्रवास सुरू झालाय. वाजलेत बरोबर 3:30 आणि हे दादा आपल्या सोबत आहेत. नाव काय म्हटलं? प्रदीप मांडे. तर आपल्याला सांगलीपर्यंत आपल्या सोबत असणार आहे ते. चला हळूहळू प्रवास करूया. नागपूर सोडलं, वर्धा इथून ना 67 किलोमीटर आहे. आपण आता समृद्धी महामार्गाच्या खालून जातोय. हा आहे समृद्धी महामार्ग आणि आता आपल्याला पहिलाच टोल लागणार आहे. डिझेल टाकायला थांबलोय. तो टोल क्रॉस केला आणि डिझेल टाकायला थांबलो. आता कुठेला थांबलोय? संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आम्ही जेवायला थांबलोय. ते पण जेवले नाही आहेत आणि मी पण नाही जेवलोय. भूक लागली आहे, भरपूर भूक लागली आहे. काहीचं हॉटेल आहे, बाहेर विमान बनवलंय. बघूया जेवण काय मिळतं ते. आपल्यासोबत डांगे मांडे साहेब आहेत. तर हळूहळू आता प्रवास करणार आहे. बरंच आपल्याला 750 किलोमीटर जायचं आहे. तर जेवण करतो आणि मग आपला प्रवास सुरू करतो. आम्ही जेवणाला ना दाल तडका ऑर्डर केला आहे. दाल तडका आणि रोटी. बघूया कसं बनवलं आहे दादांनी. या दादांचं हॉटेल आहे बघा. असं काहीच हॉटेल आहे. संध्याकाळी 6 वाजता जेवतोय. 6 वाजता. आता रात्रीच्या जेवणाचं काय खरं नाही. रात्री पण जेऊ. रात्री पण जेऊ लेट. काय सांगतात, रात्री पण जेऊ. या दादाचे दुकान आहेत. आम्ही हॉटेलमध्ये जेवलो. आम्ही या दादाच्या चांगलं जेवण होतं. चला युट्यूबच्या चला मस्तपैकी जेवण झालंय. 6:30 वाजलेत आणि आम्ही निघतोय. चला. आम्ही आता ना वर्ध्याच्या थोडंसं अलीकडे हो आणि जेवण वगैरे करून 6:30 वाजता आपला प्रवास परत सुरू झालाय. बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. रात्रभर बघूया जमेल तेवढी गाडी चालवणार. दहा वाजले मित्रांनो आणि आता मी उमरखेडला पोहोचलोय. नांदेड इथून 86 किलोमीटर आहे. बराच वेळ गाडी चालवतोय मगाचपासून. वर्ध्यातून जो निघालोय जेवण करून त्याच्यानंतर थांबलो नाही आहे, कंटिन्यू चालतोय. जवळजवळ 223 किलोमीटर गाडी चालली आहे आतापर्यंत. 223 किलोमीटर इथे आलो आणि चालला आहे आपला प्रवास हळूहळू. लातूर 165 किलोमीटर, अकोला 175, हिंगोला. आपल्याला लातूर साईडला जायचं आहे. नांदेड इथून 43 किलोमीटर आहे. बरं रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण आता वारंगा फाट्याला पोहोचलो आहे. इथून लेफ्ट घेऊया. जाताना आपण ह्याच फाट्याला चुकलेलो, सरळ गेलेलो. आपल्याला राईट घ्यायचा होता तो आपण सरळ गेलेलो. सरळ गेलात तर अकोला. वारंगा फाट्याला पोहोचलो. आता कुठेतरी पुढे ना थांबून मस्तपैकी एक कडक चहा पिऊया, कारण बराच वेळ झाला आहे. जवळजवळ मी डिझेल टाकल्यानंतर 260 किलोमीटर आणि तिथून 320 किलोमीटर
गाडी चालवली आहे आतापर्यंत. जास्त कुठे थांबलो नाही, फक्त जेवण करायला आणि डिझेल टाकायला थांबलोय तेवढाच. हे बघा, नांदेड 40, लातूर 165. किती वाजले? 11:20 झाले. बऱ्याच वेळानंतर गाडीत नव्हतं, बऱ्याच वेळानंतर नाही, तासानंतर. आता पुढे ना टोल आहे, एक परडी मागता म्हणून काहीतरी टोलचं नाव आहे. इथून नांदेड जवळजवळ 26-27 किलोमीटर नांदेड आहे. आपण नागपूरमधून जे सुटलोय ना ते फक्त जेवण केलं, जेवण करायला वर्ध्यात थांबलो, त्याच्या अगोदर डिझेल टाकायला थांबलोय. तर मी कुठेच न थांबता ना आता इथे आलो. जवळजवळ 320-322 किलोमीटर नागपूर आहे इथून. चहा पिण्यासाठी थांबलोय. जेवण संध्याकाळी लेट केल्यामुळे आता काय भूक लागली नाही, तर आपण आता इथे चहा पिऊया आणि मग आता परत कंटिन्यू करूया आपला प्रवास. नाहीच आहे ना? हां, भूक लागली आहे नाही ना? आपला चहा आलाय, चहाबरोबर ते बिस्किट घेतले मी. रात्रीचे 11:30 वाजता चहा आणि बिस्किट. लातूर ना इथून 160 किलोमीटर आहे बरोबर. टार्गेट तर लातूरचं. हां, एवढं काय आपल्याला हे नाही की जावंच लागेल. ते तर आहे, पण जाऊया हळू. चालेल, चेक करताय का? हलणार नाही ते, अजिबात हलणार नाही. टार्गेट आता लातूर. चला, बरोबर 12 वाजता आपण नांदेडला पोचलो मित्रांनो. 12 वाजलेत आणि आत्ता नांदेडच्या पोचलोय तेवढ्यातच तिथे स्पीड ब्रेकर घातलेत, एवढे खतरनाक घातलेत ना. तिथे साईन बोर्ड नाही आहे, काहीच नाही आहे. आता मला एक स्कॉर्पिओ गेली, ती उडवणार होती. मी ब्रेक केली, पण तो एवढा स्पीडात आला काय विचारू नका. उडवणारच होता मला, म्हणजे काहीतरी करणार होता, कांड करणार होता. किती आहे? लातूर 109. मगाशी आपण बघितलेलं 160 किलोमीटर होत. 51 किलोमीटर. बोलता बोलता 51 किलोमीटर कसं निघून गेलं समजलंच नाही. बरोबर आता 12:30 वाजले. आमचा गप्पा गोष्टी करत प्रवास चाललाय. मस्त पैकी कोकणातल्या गप्पा, कोकणातल्या गप्पा चालल्या, कोकणातल्या. दोन वाजून 20 मिनिटं आली, जवळजवळ 2:30 वाजत आले आणि थांबलोय मी लातूरच्या अगोदर. एक 15-1 किलोमीटर अगोदर थांबलोय. थोडेसे डोळे जड झाले, त्यामुळे म्हटलं उगाच रिस्क नको घेऊया, पुढे जाऊन परत मग डुलकी येईल. त्यापेक्षा असा काय इंडियन पंप आहे, इंडियन ऑइल. मागची आता रस्सी खोलतो. पाठीमागे बऱ्यापैकी जागा आहे, मस्तपैकी झोपणार आहे. 2 म्हणजे 2:30-3 वाजता जरी आता सेटअप करीपर्यंत 3 वाजतील, तर 3, 4, 5, 6, 7, 4 तास मस्त झोपूया. मध्ये कुठे शूट केलं नाही, कारण जाताना तुम्हाला रस्ता दाखवला, पूर्ण रस्ताच आहे. काय वेगळं रात्रीचं काय दाखवणार तुम्हाला. काही शूट वगैरे काही घेतलं नाही, कंटिन्यू आलो, कंटिन्यू. आता जवळजवळ 450 किलोमीटर आपण नागपूरवरून इथे आलो. उद्या आपल्याला जवळ 350 किलोमीटरचा प्रवास बाकी राहिला आहे. उद्या सकाळी उठून कव्हर करू, दुपारपर्यंत आपण पोचून जाऊ. दुपारपर्यंत बघूया, काय प्लॅन करत नाही, तर मागे मस्तपैकी आराम करतो. आज मच्छरदाणी वगैरे काय लावत नाही, कारण बाहेर अजिबात मच्छर नाही आहे. फक्त चटई अंतरली आहे आणि अंगावर चादर आणि उसळ. गुड नाईट, बाय. काय ते लातूर, थोड्याच वेळात उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लातूर सिटी पाहायला मिळेल.
गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. साडेसात वाजले मित्रांनो. बरोबर 7:30 वाजता आम्ही त्या पंपावरून निघालोय. आता सकाळ झाली आहे. त्या पंपावर काय वॉशरूम वगैरे चांगले नाही आहे. पुढे कुठेतरी फ्रेश व्हायला थांबणार आहेत परत एकदा. लातूरच्या बरोबर थोडासा अलीकडे आहोत आम्ही. तिथेच ना त्या पंपावरून पुढे आलो आम्ही. कारण ना त्या पंपावर वॉशरूम एकदम घाण होते. ते मातोश्री लंच होम म्हणून आहे. हायवेच्या बाजूलाच एक हॉटेल आहे. इथे नाश्ता करूया आणि वॉशरूमला पण जाऊ शकतो, फ्रेश होऊ शकतो म्हणून इथे थांबलो. हे बघा, तर की फ्रेश झालोय. जवळजवळ 3 वाजता झोपलेलो रात्री आणि 7:30 वाजता आणि 7:15लाच जाग आली. 4-4.25 तास मस्तपैकी झोप झाली आहे. आणि आता मी सांगलीचं लोकेशन चेक केलं तर जवळजवळ 334 किलोमीटर आहे. म्हणजे 6-7 तास लागणार आहेत. तर वाजले जवळजवळ 8 वाजता आता निघालो ना. 9, 10, 11, 12, 1 दुपारनंतरच 3-4 वाजता. ते बोललेत काय माहिती आहे, ते बोललेत संध्याकाळी पोच म्हणून. कारण तिथे काहीतरी गाडी लावायला जागा नाही असं काहीतरी बोलत होते. तर बघूया, आपण दुपार 4 वाजेपर्यंत तरी पोचून जाऊ असं माझा अंदाज आहे. बघूया वाटेत काय होते. आता इथे नाश्ता करूया, बघूया काय होईल. पोहे बनवलेत म्हणून सांगतायत ते, बघूया काय आहे. चला. मुरमुऱ्यांचा प्रकार आहे सुशिला. हे बघा, मी नाश्त्याला आहे बघा लातूरमध्ये थांबलोय. सुशिला म्हणतात याला, सुशिला. आणि हे आहेत पोहे, ट्राय करून बघूया. ते आम्ही म्हणतो चिरमुले, चिरमुल्यांचे सुशिला. चांगलं आहे. तुम्ही काय 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 हे पण आणि सुशिला पण चांगला आहे हा, मस्त. म्हणजे ते चुरमुल्यापासून बनवलंय. मुरमुरे म्हणतात इकडे, मुरमुरे म्हणतात तिकडे चुरमुरे म्हणतात. म्हणजे पोह्यासारखंच सेम बनवतात ते. चांगलं आहे, टेस्टी. मस्तपैकी पोटभर नाश्ता झालाय. साहेबांमुळे मला ना एक नवीन पदार्थ ट्राय करायला मिळाला, सुशिला. आज आम्ही सुशिला ट्राय केलं. खरंच चांगलं होतं, खरंच मस्त. पोह्यासारखाच प्रकार आहे म्हणजे, पण चुरमुल्यांचा मस्त आहे. सुशिलाला खाऊन टाकतो आम्ही. चला आता निघतो लातूरसाठी. लातूर म्हणजे लातूरच्या थोडंसं अलीकडे. आता चालत राहायचं, आता नाही थांबायचं. पडले 8 वाजता निघू. 8:30 वाजले मित्रांनो. इथून बाहेर पडायला 8:30. बाहेर पडल्या समोर आपल्याला ना तिकडे टोल दिसतोय. आणि इकडे कुठची बस, मुखेड. लगेच टोल आहे पुढे. नांदगाव मध्ये थांबलेलो आपण, आय थिंक. नांदगाव. लातूर इथून ना बरोबर 23 किलोमीटर बाकी आहे. लातूर सिटीमध्ये काय आपण घुसणार नाही आहोत. बाहेरच्या बाहेर बायपास मारून जाणार आहोत. पावणे 9 वाजता आम्ही लातूरमध्ये पोहोचलोय. आता इथून लेफ्ट घेतोय, स्लाइड लेफ्ट. हा बायपास आहे. लातूर सिटी या साईडला आहे ना, या साईडला लातूर सिटी. विलासराव देशमुखांच्या शहरात आलो आम्ही. आणि लातूरची TIG, टिपिकल इंडियन गर्ल, कुठे गायब झाली आहे. कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा लातूरकर. आतमध्ये घर आहे त्यांचं, गाव आहे त्यांचं.
फारशी वाडा आहे ना, हा. वाडा आहे. विलासराव देशमुखांचं गाव या साईडला बाबळगाव, इथून लेफ्ट घ्यायचा म्हणे. डिझेल टाकून घेऊया आता. डिझेल रिझर्व लागलाय, शेवटची गाडी ब्लिंक करायला लागली. इथे एक नायराचा पंप दिसलाय आपल्याला, ते डिझेल टँक फुल करूया. आता आपण तुळजापूरच्या थोडंसं अलीकडे आहोत, तुळजापूरला पोचत आलो. डिझेलचा रेट 91.2 आहे. 10:30 वाजता आपण आता डिझेल वगैरे टाकून निघतोय. आता 10:30 वाजलेत आणि आपल्याला अजून 250 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. सांगली तुळजापूरच्या थोडासा अलीकडे आहे मी आता. चला, डिझेल टँक फुल केली. तो आता तुळजापूर सरळ 4 किलोमीटर आहे आणि सोलापूरला जायला आपल्याला पुढून लेफ्ट घ्यावं लागणार. 52 किलोमीटर दाखवते सोलापूर. आणि हे पवनचक्कीचे पाती बघा केवढी मोठी आहेत, बापरे खूप मोठी आहेत, खूप मोठी. जवळजवळ 2-3 ट्रेलर मावतील एवढी लांब आहे. आपल्याला इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे सोलापूरचा. हा बघा, इथे आपण लेफ्ट घेतोय. सरळ गेलो तर तुळजापूर इकडे धाराशिव उस्मानाबाद. ओके, इकडे गेलात तर धाराशिव उस्मानाबाद. आपण आता लेफ्ट घेतलाय. हा बायपास आहे, तुळजापूर सिटीत जावं लागणार नाही आपल्याला. खाकरा फाफडा. हां हां हां, खाकरा फाफडा झाले बघा. 75 आहे ना. सोलापूरमध्ये पोचलोय. सोलापूर शीतल हॉटेल. सोलापूर पोचायच्या अगोदर एक शीतल हॉटेल भेटलं, ते एक खाकरा फाफडा घेतला. खाकरा फाफडा टाइमपाससाठी. सोलापुरात पोचलो मित्रांनो. सोलापूर 11:30 वाजले. हे बघा काय, आज मी सोलापूर बायपासने न जाताना सोलापूर सिटीत गाडी टाकली आहे. आता हे आहे सोलापूर बस स्टँड आय थिंक. होय, पुढे आपल्याला ते शिवाजी महाराजांचा चौक आहे ना, तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. हो, मी आता ना कुठे मंगळवेढाला पोचलोय. आणि इथून मला रस्त्यात ना एक दादा घोरपडीला घेऊन जाताना दिसलाय. ती मस्त आहे बघा, खूप सुंदर आहे. कुठे सोडताय त्याला? होय काय, इथे लोक खाऊन टाकणार ना. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. वाव, घोरपड मस्त आहे, मस्त. नको जंगलात सोडा. मी दादा त्या घोरपडीला ना जंगलात सोडणार आहेत पुढे जाऊन. मस्त आहे. इथे ना कोणी वस्तीत वगैरे सोडली तर पकडून ते खाऊन टाकणार, आणि रस्त्यावर वगैरे आली तर गाडी खाली भेटेल म्हणून. चालेल, धन्यवाद. मी आता मंगळवेढाला पोचलोय आणि वाटेत ती दिसली म्हणून थांबलो. हे आता बस कुठची जाते बघूया. मंगळवेढा. आता ना 1:30 वाजलाय आणि भरपूर ऊन आहे. पावसाचं काहीच नामोनिशान नाही आहे. तिकडे ढग दिसत आहेत पण पाऊस मला कालपासून भेटलाच नाही. ऊन आहे, भरपूर ऊन. अडीच वाजता थांबलो मित्रांनो. 2:30 वाजता. मगासपासून सोलापूरला गाडी आतमध्ये टाकली, त्याच्यानंतर शूट जास्त नाही घेतला. कंटिन्यू चालतोय, कंटिन्यू चालत 2:30 वाजले आता. आणि आटपाडी तिकडे दाखवते. आणि इथून ना सांगली 80 किलोमीटर आहे. आणि आम्ही जेवायला थांबलो, जेवण करायला.
सुगरण म्हणून हॉटेल आहे, हॉटेल सुगरण, व्हेज नॉनव्हेज. चला काहीतरी ऑर्डर करूया, जेवूया, पोटभर जेवण करायचंय. जेवणाला आम्ही ना काय चिकन मसाला ऑर्डर केलाय आणि रोटी. बऱ्याच दिवसानंतर नॉनव्हेज. तर मित्रांनो आम्ही ना हॉटेल सुगरण म्हणून इथे थांबलेलो. एरिया कुठचा म्हटलं ते खूप मस्त छान जेवण मिळालं आम्हाला. एवढं भारी होतं. चिकन मसाला आम्ही घेतलेला आणि या साहेबांचं नाव वाघमारे साहेब आहे आणि ते हॉटेल आहे. आणि काय एरियाचं नाव काय म्हटलं? उदनवाडी. ॲड्रेस सांगा तुमचा याच्या इथे. सांगोलापासून 20 किलोमीटर इकडे मिरजला जाताना आणि मिरज पासून 75 किलोमीटर इकडे सांगोला जाताना. सांगोला पंढरपूर हायवेला हॉटेल आहे. खूप पंढरपूर खूप चांगलं जेवण मिळालं. आम्ही काल आम्ही जेवण केलं आणि इथे आज जेवलो ना, एवढी टेस्ट चांगली मिळाली आम्हाला. म्हणजे म्हणून मुद्दामून मी व्हिडिओ म्हटलं बनवूया, तुम्हाला पण सांगूया. कधी या रस्त्याने जर जात असाल ना तर मुद्दामून त्यांना थांबवा. त्यांनी जे ॲड्रेस सांगितलं आहे त्यांचा. चला धन्यवाद. हो चला. आपले जे इचलकरंजीचे DP दादा आहेत ना, त्यांची रील वगैरे या हॉटेलकडे त्यांनी बनवली आहे. खूप चांगलं जेवण मिळालं आपल्याला, खरंच भारी जेवण होतं. मस्तपैकी पोटभर जेवण करून आम्ही आता सांगलीला जायला निघालो आहे. सांगली इथून बरोबर 80 किलोमीटर अंतर आहे. 1-2 तासात पोचून जाऊ आम्ही. चला हळूहळू प्रवास करूया सुरू. साहेबांसोबत गप्पा गोष्टी करत प्रवास चाललाय. पोचलो बाबा एकदा. आता इथून राईट घेतलं की एक सांगली, इथून लेफ्ट घेतलं की आपण कोल्हापूरला जाऊ. तर हे सर्कल मारून राईट घेतो. 5 वाजले. 5ला 10 मिनटं आहेत. 10-15 मिनटात पोचून जाईल सांगलीला. हे फक्त 4 किलोमीटरवर आपलं लोकेशन आहे. पोचूया एकदाचे. सांगलीला पोचलो भावानो. मिरज गुहागर हा कुठला तरी चौक आलाय. पोचलोय बरं का. हे बघा या गल्लीत टाकतोय गाडी. आमचे साहेब समोर मला साईड दाखवत आहेत आणि इथे गाडी खाली करणं म्हणजे कठीण काम आहे. गाड्या येत जात राहणार, प्रॉब्लेम होणार. वरती लागली इथे टेन्शन. बघतो काय ते. हो वरती बघा कट्टुकट गाडी येते. अशा ठिकाणी गाडी घातली आहे मी. बघा तरी कट्टुकट आहे. गाडी लावायला जागा करतोय बघा. कट्टुकट गाडी घातली आहे. इथे लावायची आहे गाडी. एक मशीन उतरून झाली. आता ही एक बाकी राहिली. हिला वजन जास्त आहे. 300-350 किलोची ही आहे. ही हलणार नाही. तो फक्त डब्बा होता म्हणून सहज आला. हिला मजबूत वजन आहे. आता बघूया कशी उतरतं. इथे पॅलेट लावलं आहे आम्ही. हे व्यवस्थित आहे. तर नागपूरवरून आमचा सांगलीचा प्रवास खूप मस्त झाला. गाडी खाली झाली. मांडी साहेबांसोबत प्रवास एकदम भारी झाला. तर आता आम्ही कोल्हापूरला जायला निघालो. मार्केटमधून गाडी बाहेर काढतो आणि तुमच्याशी बोलतो. थांबा. सांगलीकर चाललो बरं का. तुमच्या शहरातून चाललोय आता डायरेक्ट कोल्हापूर. 6:30 पावणे 7 वाजलेत. खाली करून आता निघालोय. पेमेंट वगैरे सगळं घेतलं त्यांच्याकडून आणि आत्ता मी कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरमधून मला पुढे काय मुंबईचं वगैरे बुकिंग मिळतं का बघतो. तर मित्रांनो फायनली माझा प्रवास इथे आता संपलाय म्हणजे हा व्लॉग इथेच आता मी संपवणार आहे. तर मांडे साहेबांसोबत निवांत प्रवास झाला. काही त्रास केला नाही त्यांनी. निवांत आपलं मोबाईलमध्ये मी आपलं गाडी चालवतोय. मस्त वाटत आरामही केला. जेवण केलं 2 वेळा. नाश्ता केला आणि आज सांगलीत पोचून मशीन खाली केली.
तर हाही प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा. आणि नवीन एक ऑप्शन आलाय हाईप म्हणून, त्याचे बेनिफिट मला नाही माहितीये, पण तरी पण ते हाईप करा असं मी तुम्हाला सांगतोय. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी जाणार आहे कोल्हापूरला. हे बघा, इथून इथे कोल्हापूर दिसतंय तुम्हाला. कोल्हापूर 48, जयसिंगपूर 12, हातकलंगणे 25 आणि रत्नागिरी 148. आपल्याला रत्नागिरीला पण जायचं नाहीये आणि सिंधुदुर्गात पण जायचं नाही, कारण काहीच परवडणार नाही. आपण कोल्हापुरात जाऊन थांबू. उद्याचा दिवस काय मुंबईचं भाडं मिळतं का बघूया. इथून मी मुंबईचं भाडं शोधणार आहे. मुंबईला जाऊन मग आपण मुंबईवरून कोकणचं, गोव्याचं वगैरे काय. मुंबई भेटलं तर मुंबई, पुणा भेटलं तर पुणा, बघूया काय मिळतंय ते. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा. कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.